गद्यपाठ करते सुधारक कर्वे. लेखक डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांचा हा पाठ आपण पाहत होतो. पहिले 3 परिच्छेद आपण पाहिलेले आहेत. आता आपल्याला 4थ्या परिच्छेदापासून आजच्या तासिकेला सुरुवात करावायची आहे. त्या दृष्टीनं तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपण परिच्छेदाचं वाचन करू, मग प्रश्नोत्तर पद्धतीने ते परिच्छेद आपण समजून घेऊ. पान नंबर 49 वरती पहिला परिच्छेद. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतर केले. पै पैचा निधी व मुरुड निधी त्यांनी जमावला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पै पैचा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव. कर्वे स्वतः मोटार वापरत नसत. मैलोनगंती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच, स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरतात हे मात्र समाजाला माहीत होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत. उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत. ते स्वतःच्याच विश्वात वावरतात अशी कुरबुर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती, पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत, विचार करत. विचार पक्का झाला की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातून लोकांना अंदाज येईल की त्यांच्या चित्तात म्हणजे मनात काय चालले आहे. हे डावपेच नव्हते, उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते. महर्षी कर्वे यामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं होती. ते स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो. जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तोच खरा स्थितप्रज्ञ. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारण्यात होते. त्यांना कोणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कोणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटाशेजारी ठेवून उठत. आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना. आता हे मी जे वाचलंय एवढे हे 2 परिच्छेद आपण प्रश्नोत्तर पद्धतीने समजून घेणार आहोत. आता त्याकडे लक्ष द्यायचं आहे. पहा, या वाचलेल्या पहिल्या परिच्छेदावर माझा पहिला प्रश्न असा आहे, महर्षी कर्वे यांनी कशाची मुहूर्तमेढ रोवली होती हे लक्षात घ्या. आता इथं हा एक वाक्प्रचार आलाय, मुहूर्तमेढ रोवणे. याचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीचा आरंभ करणे. लिहून घेत चला किंवा लक्षपूर्वक ऐका. मुहूर्तमेढ रोवणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीचा आरंभ करणे. मग महर्षी कर्वे यांनी कशाची मुहूर्तमेढ रोवली होती? त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल, महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली होती. म्हणजे अनाथ बालिकाश्रमाचा त्या ठिकाणी त्यांनी आरंभ केलेला होता. आता हे अनाथ बालिकाश्रम काय, त्याचं कार्य काय ते नीट लक्षात घ्या, समजून घ्या. आता अनाथ बालिकाश्रम म्हणजे तो भाग समजून घेताना लक्षात घ्यायचा आहे की विधवांच्या शिक्षणाचा प्रश्न
हाती घेऊन कितीतरी पट अधिक विधवांना सामाजिक जुलमातूनही मुक्त करता येईल असं कर्व्यांना वाटले होते. त्यांचे हाल व दुःख दूर करता येईल, विधवांना आपल्या पायावर उभं करणं, त्यांना स्वावलंबी बनवणं आणि महाविद्यालयीन शिक्षण देणं, यासाठी पुण्यात सदाशिव पेठेमध्ये कर्व्यांनी 1896 साली 14 जून 1896 रोजी त्यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली किंवा त्याची मुहूर्तमेढ रोवली होती. म्हणजे या उद्देशानं किंवा हा हेतू ठेवून त्यांनी या अनाथ बालिकाश्रमाची सुरुवात केलेली होती किंवा त्याची मुहूर्तमेढ रोवलेली होती, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे या परिच्छेदावर, पुढे कालांतराने या अनाथ बालिकाश्रमाचे कर्व्यांनी कोठे स्थलांतर केले आणि त्याचे नामांतर भविष्यात काय केले? तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल की कर्व्यांनी पुढे कालांतरानं या अनाथ बालिकाश्रमाचे हिंगणा या ठिकाणी स्थलांतर केलं. हिंगणा हे गावाचं नाव आहे. तर हिंगणा या ठिकाणी त्यांनी या अनाथ बालिकाश्रमाचं स्थलांतर केलं आणि पुढे त्या बालिकाश्रमाचं नामांतर त्यांनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असं त्यांनी नामांतर केलं. ते 1916 साली केलं, हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. म्हणजे अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ कधी रोवली? 14 जून 1896 रोजी. पुढे हे अनाथ बालिकाश्रम पुढे स्थलांतरित केलं, हिंगणा या ठिकाणी स्थलांतरित केलं आणि त्याचं नामांतर पुढे काय केलं तर हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असं त्याचं नामांतर केलं. ते केलं 1916 साली केलं. पुढे महिला विद्यापीठात त्याचं रूपांतर झालं. पहा, या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचं एवढं काही विस्तार वाढला की पुढे महिला विद्यापीठात त्याचं रूपांतर झालं. आज देखील सर नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ या नावानं ते प्रसिद्ध आहे. त्यालाच या नावानं पण संबोधलं जातं SNDT विद्यापीठ. म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी मी पूर्वीच्या तासिकेमध्ये देखील सांगितलं, तिथं फक्त मुलींना शिक्षण मिळतं. ते फक्त खास मुलींच्या शिक्षणाचं विद्यापीठ आहे, हे आपण इथं लक्षात घ्यायचं. इथं मुलांना प्रवेश नाहीये. म्हणजे तुमचं बालवाडीपासनं उच्च शिक्षणापर्यंत संपूर्ण शिक्षण इथं फक्त मुलींसाठी आहे आणि त्याचं नाव आहे सर नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ. त्यालाच संक्षिप्त रूपामध्ये म्हटलं जातं SNDT विद्यापीठ, हे लक्षात घ्या. म्हणजे त्याच नावाचं संक्षिप्त रूप इथं आपण लक्षात घ्यायचं. सर म्हणजे त्याला जे सर नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, त्याच आद्य अक्षर घेऊन, प्रत्येक शब्दाचा आद्य अक्षर घेऊन त्याला SNDT विद्यापीठ या नावानं ते प्रसिद्ध आहे. महर्षी कर्वे 1932 पर्यंत या विद्यापीठाचे कुलगुरू होते. पहा, या SNDT विद्यापीठाचे. आजही खूप त्या विद्यापीठानं आपलं नाव लौकिक टिकवलेलं आहे आणि उच्च असे त्या ठिकाणी पदवीपर्यंतचे त्या ठिकाणी अभ्यासक्रम आजही त्या ठिकाणी चालू आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी ते आजही खूप चांगलं आहे, हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, या कार्यासाठी कर्वे यांनी कसा निधी जमावला? या परिच्छेदावर आधारित असणारा प्रश्न, या कार्यासाठी कर्वे यांनी कसा निधी जमावला? तर त्यांनी पैचा निधी जमावला कर्वे यांनी, आणि दुसरा मुरुड निधी जमावला, हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. आता पैचा म्हणजे समाजाने जे काय त्यांच्या इच्छेनुसार जे काय ते देणगी देतील पैशाच्या स्वरूपात, वस्तूच्या स्वरूपात, काय असेल ते त्यांनी असं गोळा केला या शैक्षणिक कार्यासाठी. म्हणजे आपण त्याला म्हणतो पै म्हणजे 5 पैसे, 10 पैसे, 1 रुपयापासून तर काय अधिक मिळेल असा त्यांनी पैचा निधी त्या मुलींच्या शिक्षणासाठी तो निधी गोळा केला. आणि दुसरा म्हणजे त्यांनी मुरुड निधी गोळा केला. आता हे एक त्या निधीला नाव दिलेलं आहे, मुरुड निधी. ते नाव
कसं पडलं ते तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे ते पण देखील मी निश्चित सांगू शकत नाही. पण मी थोडंसं त्या ठिकाणी एक अंदाज लावलाय, की याचं नाव मुरुड निधी कसं पडलं. तर कर्वे यांचं मूळ गाव अ, मुरुड अ, असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. आणि ते दापोली तालुका आहे. दापोली तालुका आणि जिल्हा रत्नागिरी, कोकण विभागामध्ये अ, ते मुरुड गाव आहे. आणि या गावाच्या विकासासाठी किंवा त्या गावाच्या आपत्ती निवारणासाठी किंवा तिथला जो जंजिरा किल्ला आहे, त्या जंजिरा पर्यटन विकासासाठी किंवा तिथं ते मुरुड बंदर आहे. समुद्रकिनारी त्याला नाव आहे मुरुड बंदर. इत्यादीसाठी म्हणजे पहा, गावाच्या विकासासाठी, तिथल्या गावाच्या आपत्ती निवारणासाठी किंवा जंजिरा पर्यटन विकासासाठी किंवा मुरुड बंदराच्या विकासासाठी जो निधी उभा केला त्याला मुरुड निधी असंही संबोधलं जाऊ शकतं. या अर्थाने मी थोडीशी वेगळी माहिती देण्याचा इथं मी प्रयत्न केलेला आहे. हे निश्चित असेल असं नाही, पण एक मी थोडासा कयास लावून तो मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने कर्वे यांनी पै-पैचा निधी आणि मुरुड निधी जमा केला होता, हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, कर्व्यांवर चाल करून येणाऱ्या समाजाला कोणत्या गोष्टीची पूर्ण कल्पना होती रे? तर या परिच्छेदाच्या आधारे आपल्याला उत्तर असं देता येईल, की कर्वेंनी जो पै-पैचा निधी गोळा केला होता, त्या गोळा केलेल्या निधीचा पै-पैचा हिशोब कर्व्यांजवळ असणार. त्यांच्याकडून निधीची उधळपट्टी असंभव होती. म्हणजे ते समाजाकडून गोळा केलेला जो पै-पैचा निधी होता, ती कर्व्यांकडून त्याची उधळपट्टी होईल असं समाजाला कधीच वाटलं नाही. कारण ते अतिशय व्यवहाराला चोख होते, हे लक्षात घ्या. म्हणून समाजाला या गोष्टीची पूर्ण कल्पना होती, की पै-पैचा 5 नव्या पैशाचा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे आणि त्यांच्याकडून निधीची उधळपट्टी ही कधीच होऊ शकणार नाही, याची जाणीव समाजाला पूर्णपणे होती. हे आपण इथं लक्षात घ्यायचं. पुढचा प्रश्न असा आहे, महर्षी कर्वे यांचे सामाजिक आचरण, आचरण म्हणजे वर्तन. महर्षी कर्वे यांचे सामाजिक आचरण म्हणजे वर्तन कसे होते? तर ते तुम्ही नीट लक्षात घ्या. समाजामध्ये वावरत असताना कर्व्यांचं आचरण, कर्व्यांचं वर्तन असं होतं, की ते स्वतः कधी मोटार वापरत नसत, गाडी कधी वापरत नसत. पहा, कुठं जायचं असेल तर पायी जायचं. मैलोनगंती म्हणजे अनेक मैल, खूप अंतर लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणं तर दूरच, उलट स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरत असत. आणि जेवढा खर्च घरात आवश्यक होते, तेवढेच खर्च स्वतःच्या कमाईतून ते करत. उर्वरित बाकीचे सर्व पैसा ते समाज कार्यासाठी वापरत. पहा, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने समाजासाठी त्याग करणं हा काय भाग असतो, हे आपण याच्यातनं कर्व्यांच्या चरित्रातून लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, घरच्यांच्या मनात कर्व्यांविषयी कोणती गोष्ट घर करून राहिली होती? त्याचं उत्तर असं देता येईल, की स्वतःच्याच विश्वात वावरतात कर्वे, अशी कुरबुर त्यांच्या घरचे करायचे. फार कुटुंबाकडे दुर्लक्ष करतायत, समाजाच्या प्रश्नासाठीच त्यांनी वाहून घेतलंय. त्यामुळं कुटुंबातल्या सदस्यांकडे त्यांचं दुर्लक्ष होतंय, घराकडे दुर्लक्ष होतंय, ते स्वतःच्याच विश्वात वावरतात, अशी कुरबुर त्यांची असायची किंवा त्यांच्याविषयी त्यांचं असं मत असायचं घरच्या व्यक्तींचं. वस्तुतः वस्तुतः या शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्षात. पहा, इथं तो शब्द आलेला आहे, वस्तुतः. वस्तुतः म्हणजे काय? प्रत्यक्षात कर्व्यांच्या मनात कोणती जिद्द होती? तर ती अशी जिद्द होती, की समाज सुस्वरूप करण्याची जिद्द होती. समाज सुस्वरूप करणं म्हणजे काय? समाजाला चांगलं स्वरूप आणण्याचं त्यांची जिद्द होती. पहा, म्हणजे त्यांना नुसतं देशाला स्वातंत्र्य अपेक्षित नव्हतं, तर या देशातील प्रत्येक प्रत्येक घटकाला स्वातंत्र्य असणं आवश्यक होतं.
हे लक्षात घ्या. त्यांना अपेक्षित होतं पहा. नुसतं पुरुषांना स्वातंत्र्य नको, तर पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांना देखील स्वातंत्र्य त्यांना अपेक्षित होतं, हे लक्षात घ्या. आणि असा चांगला सुस्वरूप समाज बनवणं ही कर्व्यांची जिद्द होती, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, समाजाला चांगलं स्वरूप देण्याच्या जिद्दीमध्ये कर्व्यांनी कुटुंबाला काय होऊ दिलं नाही? तर कर्व्यांनी आपल्या कुटुंबाला कुरूप होऊ दिला नाही. आता कुरूप म्हणजे त्याला शब्दाचा अर्थ घेतला तर विद्रूप, म्हणजे असं काही दुर्लक्ष केलं नाहीये, हे लक्षात घ्या. कर्व्यांनी कुटुंबाकडं त्यांनी बरोबर समतोलपणा त्या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. समाजाकडेही जास्तीत जास्त लक्ष देताना त्यांनी कुटुंबाकडे देखील लक्ष देण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त पाहिजे तो वेळ जो कुटुंबाला द्यायला पाहिजे होता तो थोडासा कमी त्या ठिकाणी मिळत असावा, हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. आता पुढचा प्रश्न असा आहे, समाज आणि कुटुंबाकडे लक्ष देताना गणितातील कोणता गुणधर्म कर्व्यांना उपयोगी पडला? तर गणिताचा गुणधर्म आपल्याला माहित आहे, तो म्हणजे नेमकेपणा, हे लक्षात घ्या. आणि हा गणिताचा जो गुणधर्म आहे नेमकेपणाचा, तो त्यांनी समाज आणि कुटुंबाकडे लक्ष देताना बरोबर उपयोगामध्ये आणलेला आहे. नेमकेपणानं समाजाकडे कुठं लक्ष द्यायचं, नेमकेपणानं कुटुंबात कुठं लक्ष द्यायचं, एवढा बरोबर त्यांनी समतोलपणा गणित विषय त्यांचा असल्यामुळं त्यांनी बरोबर त्याच्यातला गुणधर्म हिरून तो दोन्हीकडं समतोलपणा साधता येईल अशा पद्धतीने लक्ष देण्याचं काम कर्वे यांनी केलेलं आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे, महर्षी कर्वे यांची काम करण्याची पद्धत म्हणजे कार्य करण्याची पद्धत कशी होती, हे आपण इथं लक्षात घ्यायचं. तर कर्व्यांची काम करण्याची पद्धत कशी होती, तर कर्वे फारसं जास्त बोलत नसत, ते विचार करत आणि विचार पक्का झाला की मग ते आचरणात आणत, ते वर्तनात आणत, अशी त्यांची काम करण्याची पद्धत होती, हे लक्षात घ्या. आपल्याला समाजामध्ये काही लोक समाजात काम करताना खूप बोलतात पण काम कमी करतात. पण कर्वे कर्व्यांचं कसं होतं वर्तन आचरण, ते कमी बोलायचे पण काम खूप जास्त करायचे. कृतीमध्ये त्यांचं ते वर्तन होतं, किंवा जे समाजासाठी करायचं ते कृतीतून करत, नुसतं बोलत नसत. म्हणून कर्व्यांची काम करण्याची पद्धत कशी होती, तर कर्वे बोलत नसत, विचार करत आणि विचार पक्का झाला की मग तो आचरणात आणत, वर्तनात आणत, अशी कर्व्यांची काम करण्याची पद्धत होती, हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. पुढचा प्रश्न असा आहे, त्यांच्या कार्यातून म्हणजे त्यांच्या कामातून लोकांना कशाचा अंदाज येईल रे, हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. तर कर्वे यांच्या चित्तात, चित्त म्हणजे मन, अंतःकरण, हृदय, तर कर्वे यांच्या चित्तात, कर्वे यांच्या मनात, अंतःकरणात, हृदयात काय चाललं आहे हे त्यांच्या कार्यातून, हे त्यांच्या कामातून लोकांना बरोबर अंदाज यायचा, हे आपण लक्षात घ्या. ते बोलत नसत, ते कामातून त्या ठिकाणी आपलं जे काय आपला विचार आहे तो त्या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रयत्न करायचे. पुढचा प्रश्न असा आहे, कोणती गोष्ट श्रेयस्कर असते असं लेखक म्हणतात? पहा, या परिच्छेदाच्या आधारे आपल्याला याचं उत्तर देता येईल की लेखक म्हणतात की कोणती गोष्ट श्रेयस्कर असते असं लेखक म्हणतात, तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल की बोलके सुधारक असण्यापेक्षा, नुसतं बोलण्यापेक्षा, म्हणजेच बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे ही गोष्ट अधिक श्रेयस्कर असते असं लेखक म्हणतात. याचा अर्थ काय, बोलण्यापेक्षा कृती महत्वाची आहे, हे लक्षात घ्या. बोलण्यापेक्षा कृती महत्वाची. आज समाजात बोलणे अधिक आणि कृती कमी असं चित्र दिसून येत आहे, पहा, हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. तर खरं तर तुमचं वर्तन कसं पाहिजे, तर बोलण्यापेक्षा तुमची कृती महत्वाची आहे. तुमच्या कृतीतून तुमचं विचार, तुमचं काम ते दाखवून देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. म्हणून या पाठाचं शीर्षक देखील किती समर्पक आहे, हे आपण इथं लक्षात घ्या. पाठाचं शीर्षक काय, कर्ते सुधारक कर्वे. पहा, कर्ते म्हणजे ते आपल्या कृतीतून समाजासाठी जे करायचं ना ते कृतीतून तिथं दाखवायचे, फक्त ते बोलत नसायचे, हे आपण इथं लक्षात घ्यायचंय.
तुमच्या पाठाखालचा प्रश्न आहे पहा. महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघ तक्ता तयार करा. हे लक्षात घ्या. असा एक कृतीयुक्त प्रश्न तुमच्या पाठाखाली आलेला आहे. त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल पहा. कार्यात नेमकेपणा होता. त्याचं तो तक्ता पूर्ण करताना त्याचं उत्तर देता येईल. ते बोलत नसत. म्हणजे काय करायचे ते काम करायची, कृती करायची. महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघ तक्ता तयार करा. मग तो ओघ तक्ता कसा येईल? मी सलग त्या ठिकाणी फक्त सांगतोय का तिथं काही मुद्दे दिलेत, काही मुद्दे आपण टाकायचे या परिच्छेदाच्या आधारे. काय प्रश्न आहे? महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघ तक्ता तयार करा. मी सलग सांगतोय, मी तुमच्या लक्षात येईल. कार्यात नेमकेपणा होता, ते बोलत नसत, विचार करीत असत, विचार पक्का झाला की तो विचार आचरणात आणत लोकांना त्यांच्या कृतीतून त्यांचा विचार समजत असे. असा तो ओघ तक्ता तुम्हाला या परिच्छेदाच्या आधारे तयार करता येईल. एवढं काही त्याच्यामध्ये अवघड नाही. पुढचा प्रश्न आहे या छोट्याशा परिच्छेद जो आपण वाचलाय त्याच्यावरती. महर्षी कर्वे यांच्यामध्ये कोणती लक्षणं होती? तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल तर महर्षी कर्वे हे स्थितप्रज्ञ होते. हे लक्षात घ्या. स्थितप्रज्ञ या शब्दाचा अर्थ आहे अविचार किंवा शांत. लिहून घेत चला किंवा लक्षपूर्वक ऐका. स्थितप्रज्ञ या शब्दाचा अर्थ आहे अविचार किंवा शांत. म्हणजे ही जी गुण आहेत ती कर्व्यांमध्ये होती. कर्वे हे स्थितप्रज्ञ होते, म्हणजे अविचल होते. कुठल्याही गोष्टीने ते लगेच विचलित होत नसत. शांत राहायचे. शांत राहून त्या आलेल्या संकटाला, आलेल्या अडथळ्याला ते शांतपणे विचार करून त्याच्यावर काय निर्णय घेता येईल अशा पद्धतीने त्यांचं कार्यपद्धती होती. खऱ्या स्थितप्रज्ञाची कोणती लक्षणे कर्व्यांमध्ये दिसत होती असं लेखक म्हणतात? याचं उत्तर आपल्याला असं देता येईल की साधारण जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल किंवा शांत राहतो, म्हणजे विचलित होत नाही, तो स्थितप्रज्ञ. हे लक्षात घ्या. साधारण जो स्वतः म्हणजे अशी जी पहा, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सगळे संत होऊन गेले किंवा जे सद्विचारी असतात, सद्गुणी असतात, यांचं आचरण वर्तन कसं असतं पहा. तर कितीही त्यांच्या सुख वाट्याला येऊ द्या, आनंद वाटायला येऊ द्या, ते कधी हुरळून जात नाही. आणि कितीही संकट त्यांच्या वाट्याला येऊ द्या, अडथळे वाटेला येऊ द्या, ती कधी विचलित होऊन जात नाही. म्हणजे असं ते स्थितप्रज्ञ असतात पहा. तसे कर्वे स्थितप्रज्ञ होते पहा. साधारण जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल किंवा शांत राहतो तो स्थितप्रज्ञ. मात्र जो दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो आणि दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो तो खरा स्थितप्रज्ञ. अशी खऱ्या स्थितप्रज्ञाची लक्षणं कर्व्यांमध्ये होती असं लेखक म्हणतात पहा. म्हणजे कर्व्यांमध्ये सहसंवेदना होती पहा. समाजातलं कोणाचं दुःख दिसलं तर कर्व्यांना दुःख व्हायचं. समाजामध्ये कोणाला सुख मिळालं, कुठं आनंद मिळाला तर त्याच्यात ते सहभागी व्हायचे. त्यांच्या आनंदात, त्यांच्या सुखात सहभागी व्हायचे. कोणाच्या वाट्याला दुःख आलं तर ते दुःख निवारणा करण्यासाठी ते पुढाकार घ्यायचे. अशी सहसंवेदना कर्व्यांमध्ये होती. आणि म्हणून लेखक म्हणतात खऱ्या स्थितप्रज्ञाची लक्षणं ही कर्व्यांमध्ये आपल्याला दिसून येतात. हे आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, महर्षी कर्वे यांचं लक्ष केवळ समाज सुधारणेत होते हे त्यांच्या कोणत्या वर्तनातून दिसून येते? तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल, ते कोणावर ऋण ठेवत नव्हते. ऋण म्हणजे उपकार. हे लक्षात घ्या. ऋण या शब्दाचा अर्थ आहे उपकार. तर ते कर्वे कोणावर ऋण ठेवत नव्हते, कोणावर उपकार ठेवत नव्हते किंवा कोणाच्या ऋणातही राहत नव्हते. म्हणजे कोणाच्या ते उपकारातही राहत नव्हते. त्यांना कुठे जेवावे लागले, भोजन करावे लागले तर ते पैसे काढून त्या ताटा शेजारी ठेवत असत पहा. ते स्वतःवर म्हणजे आपल्यावर
कोणाला खर्च करू देत नसत. असं इतरांना शक्य नसणार किंवा इतरांना न साधणारं कार्य महर्षी कर्वे हे त्यांच्या आचरणातून कृतीतून दाखवून द्यायचे, असं लेखक या ठिकाणी म्हणतायत. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे. हे 2 परिच्छेद. आता आपल्याला पुढच्या परिच्छेद जो आहे तो आपण लक्षात घेणार आहोत. आता पुढचा परिच्छेद आपण वाचू, तो समजून घ्या, लक्षात घ्या. पहा, भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्याच अनपड राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जग प्रवास करून स्त्री शिक्षणाचं महात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांची स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यांना 2 कार्य करावायची होती. एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचं कार्य. पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उखडून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेट सारखीच क्षमता तेथे आवश्यक होती. एवढाच परिच्छेद या ठिकाणी लक्षात घ्या, तो समजून घ्या. या परिच्छेदावर माझा पहिला प्रश्न असा आहे, भारताचे अर्धांग जे स्त्रिया अनपड म्हणजे अशिक्षित राहिल्या तर देश कोणासारखा होईल? याचं उत्तर आपल्याला असं देता येईल, भारताचे अर्धांग. आता अर्धांग म्हणजे काय? तर पक्षघात. आपण म्हणतो ना, अर्धांग वायूचा झटका आला म्हणजेच पक्षघाताचा झटका आला, त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात पॅरेलिसिस होणं. हे आपण लक्षात घ्या. तर भारताच्या अर्धांग जे स्त्रिया अनपड राहिल्या, अशिक्षित राहिल्या तर देश कोणासारखा होईल? तर देश हा अर्धांग वायू म्हणजे पक्षघात म्हणजे पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीसारखा होईल असं कर्व्यांना वाटायचं. पहा, मग पुढचा प्रश्न असा आहे, महर्षी कर्व्यांना कोणता चीड आणणारा विरोधाभास घालवायचा होता रे? तर त्याचं उत्तर असं देता येईल, एका बाजूला या देशाला भारत माता म्हणतो आपण, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो म्हणजे विद्येची देवता मानतो, आणि दुसरीकडं स्त्रीला मात्र निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास खऱ्या अर्थानं महर्षी कर्व्यांना या ठिकाणी घालवायचा होता. हे आपण इथं लक्षात घ्यायचं. म्हणजे एका बाजूला आपण या देशाला भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण या वाङ्मयाची या साहित्याची जननी मानतो, विद्येची देवता मानतो, आणि दुसरीकडे मात्र या घरामध्ये असणाऱ्या स्त्रीला, या समाजामध्ये असणाऱ्या स्त्रीला आपण निरक्षर ठेवतो, अज्ञानी ठेवतो, अडाणी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्या ठिकाणी कर्व्यांना घालवायचा होता, किंवा हा सगळा समाजातला चीड आणणारा प्रकार त्यांना त्या ठिकाणी नष्ट करायचा होता. हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, महर्षी कर्वे यांनी कोणत्या देशाच्या धर्तीवर भारतातले पहिले महिला विद्यापीठ कधी स्थापन केले? तर महर्षी कर्वे यांनी जपान या देशाच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली त्यांनी महिला विद्यापीठ स्थापन केलं. हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. सुरुवातीला किती स्त्रियांना दाखल करून महिला विद्यापीठ स्थापन केलं कर्व्यांनी? तर फक्त अवघ्या 5 स्त्रियांना त्या ठिकाणी दाखल करून त्यांनी महिला विद्यापीठ स्थापन केले. आणि आज जर पाहिलं, हे SNDT विद्यापीठ
हा, तर आज त्याचा वटवृक्ष पाहिला तर महर्षी कर्व्यांचं कार्याची प्रचिती आपल्याला त्या ठिकाणी येते. सुरुवातीला फक्त किती महिला दाखल झाल्या होत्या या महिला विद्यापीठामध्ये? फक्त 5 स्त्रिया त्या ठिकाणी किंवा 5 महिला फक्त दाखल झाल्या होत्या. पुढचा प्रश्न असा आहे, कशाने जग प्रवास करून कशाचे महात्म्य कर्व्यांनी सर्वत्र बिंबवले? तर या पाठाच्या आधारे आपल्याला उत्तर देता येईल की जुन्या जमान्यात त्या पूर्वीच्या काळामध्ये आगबोटीने म्हणजे जहाजाने जग प्रवास करून स्त्री शिक्षणाचं महात्म्य सर्वत्र त्यांनी बिंबवलं व स्त्री शिक्षणाबद्दल त्यांनी जगभरामध्ये सभा घेतल्या आणि आपला विचार, स्त्री शिक्षणाचा विचार त्यांनी जगभरामध्ये, देशामध्ये तो मांडण्याचा प्रयत्न केला. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. पुढचा प्रश्न असा, महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी कोणते प्रयत्न केले? आता हा जो परिच्छेद लक्षात घेतलाय आपण आणि या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सगळे उत्तर जर आपण लक्षात घेतलं, मी हे जे काय स्पष्टीकरण केलंय, हे मी जे काय विवेचन केलं या परिच्छेदावर, ते सगळं लक्षात घेऊन त्या प्रश्नाचं उत्तर तयार होईल. पण त्या प्रश्नाचं महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी कोणते प्रयत्न केले, हे जे आता आपण समजून घेतले तेच त्याचं उत्तर आपण लिहिणं अपेक्षित आहे. पुढचा पाठाखालचा प्रश्न असा आहे, महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची कोणती स्वप्ने होती? पहा काय प्रश्न आहे पाठाखालचा, महर्षी कर्वे यांचे स्त्रियांबाबतची कोणती स्वप्ने होती? काय स्वप्न होतं स्त्रियांबाबतचं महर्षी कर्वे यांचं? तर स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, स्त्री ही शिकली पाहिजे, शिक्षित झाली पाहिजे, उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांशी ती स्पर्धा करू शकली पाहिजे. म्हणजे अनेक उच्च अशा पदव्या घेऊन त्या स्त्रियांनी समाजातल्या पुरुषांशी स्पर्धा ती करू शकली पाहिजे. हे खऱ्या अर्थानं महर्षी कर्वे यांचं स्त्रियांच्या बाबतीमध्ये स्वप्न होतं पहा. आणि त्यासाठी कर्वे यांनी किती प्रयत्न केले, किती कष्ट घेतले, हे आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न पहा, काय महर्षी कर्वे यांना कोणती 2 महत्वाची कार्य करावयाची होती? तर कोणती महत्वाची कार्य करावयाची होती महत्वाची कर्वे यांना? तर ती या परिच्छेदाच्या आधारे नीट लक्षात घ्या. तर एका टोकावर स्त्रीला साक्षर करायचंय. पहा, एका टोकावर स्त्री साक्षर करणं हे जटिल असं काम होतं. पहा, हे जटिल असं कार्य होतं. जटिल या शब्दाचा अर्थ आहे गुंतागुंतीचं. आपल्याला माहितीये समाज हा स्त्री शिक्षणाच्या विरोधात होता. चूल आणि मूल एवढ्या पुरतच स्त्रीला मर्यादित ठेवण्याचा विचारसरणीचा तो समाज होता. अशा समाजामध्ये त्या ठिकाणी स्त्रीला साक्षर करायचं, तिला शाळेत आणायचं, हे अतिशय जटिल असं काम होतं, अतिशय गुंतागुंतीचं काम होतं. म्हणजे एका टोकावर स्त्री साक्षर करणं हे जटिल असं गुंतागुंतीचं कार्य, तर दुसऱ्या टोकावर या स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीनं स्पर्धेत उतरवणं ही 2 अटीतटीची कार्य कर्व्यांना या समाजामध्ये स्त्रियांच्या बाबतीत करायची होती. पहा, म्हणजे पहा ना, दोन्ही गोष्टी 2 टोकाच्या आहेत. एका टोकावर स्त्रीला साक्षर करायचंय, तिथंच समाज विरोध करतोय मोठ्या प्रमाणामध्ये. आणि एवढंच नाही तर तिला साक्षर करून तिला उच्च विद्या विभूषित करून तिला पुरुषांच्या बरोबरीनं स्पर्धेत उतरवायचंय, हे एक दुसऱ्या टोकाचं कार्य होतं. आणि हे दोन्ही कार्य महर्षी कर्वे यांना अटीतटीचं हे कार्य त्या ठिकाणी करायचं होतं आणि ते करणार होते, हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, कोणते महाकठीण काम होते असे कर्वे म्हणतात? तर कोणतं महाकठीण काम होतं की पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उखडून टाकणे. आपल्याला माहितीये की पुरुष प्रधान संस्कृती होती. या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं. त्या गुलामगिरीचं जीवन जगत होत्या, अन्यायाचं जीवन जगत होत्या. चूल आणि मूल एवढ्या पुरतच त्यांचं आयुष्य होतं.
आणि अशा पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील जे काही पारतंत्र्याचं जोखड होतं, हे लक्षात घ्या. स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं, त्यांना स्वतःच मत मांडण्याचा अधिकार नव्हता, त्यांना स्वतःचे विचार मांडण्याचे अधिकार नव्हते. अशा स्त्रियांवरील पारतंत्र्याच्या जोखड होतं, जे काही मानेवर जू होता, तो त्यांना खऱ्या अर्थानं उखडून टाकायचा होता. आणि हे महाकठीण काम त्या ठिकाणी स्त्रियांना त्या ठिकाणी आपलं कर्वेंना त्या ठिकाणी करायचं होतं, हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे, हे महाकठीण काम करण्यासाठी कशी क्षमता आवश्यक होती असे कर्वे म्हणतात? तर कशी क्षमता तिथं आवश्यक होती? तर गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेट सारखी त्या ठिकाणी क्षमता आवश्यक होती हे काम करण्यासाठी. कारण समाजात पूर्णतः कर्वेचे जे विचार होते स्त्रियांच्या बाबतीत, त्याच्या अगदी विरुद्ध समाज होता. त्याच्यामुळं गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध पृथ्वीबाहेर पडण्यासाठी त्या रॉकेटला जी क्षमता लागते ना, ती क्षमता या स्त्रियांचं काम करण्याच्या दृष्टीनं ती क्षमता त्या ठिकाणी आवश्यक होती, असं या ठिकाणं सांगण्याचा प्रयत्न कर्वे यांनी केलेला आहे. म्हणजे किती अवघड काम होतं, किती महाकठीण काम होतं, हे याच्यातून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता आपण पुढच्या परिच्छेद जो आहे त्याकडे आपण वळूया. आता आपण शेवटपर्यंत हा परिच्छेद लक्षात घ्यायचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मतःच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यात हाल-अपेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो, त्याची मिसाल आहेत डॉक्टर धोंडो केशव कर्वे. लोक माणसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले. राजमानसाने 1958 साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने डोक्यावर घेतले. एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. केवढ्यानं रागवलो मी तिला म्हटले, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही. तू मुळीच रडू नये यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले ना. स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणानं SNDT महिला विद्यापीठ निर्माण झाले. महिला शिकतात, पण जोवर पुरुष खऱ्या अर्थानं शिक्षित होत नाहीत, तोवर स्त्रियांवरले अत्याचार थांबतील असे वाटत नाही. परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांच्या हे ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही. तिलाही तिचे स्वप्न, भावना, आकांक्षा, विचार असतात. तिचे हे अस्तित्व मानायला शिकवणं म्हणजे पुरुष शिकणं. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल. पुरुषांचेही शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाख्य म्हणजे उर्फ अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वास जाईल. मग डोळे टिचणार नाहीत, तिथे हसू फुलेल. असं या ठिकाणी हा शेवटचा परिच्छेद आपल्याला इथं लक्षात घ्यायचा आहे. पहा, या वाचलेल्या परिच्छेदावर माझा पहिला प्रश्न असा आहे, महर्षी कर्वे यांचा जन्म कुठे झाला? तर महर्षी कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेरावली या गावी त्यांचा जन्म झालेला आहे. कर्वे जन्मताच काय म्हणून गणले गेले नव्हते? जन्मताच ते महर्षी झाले होते का? नाही. किंवा भारतरत्न? तर कर्वे हे जन्मताच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणले गेलेले
नव्हते. त्यांना त्यांच्या कार्यानं त्यांना महर्षी ही पदवी उपाधी मिळाली आणि भारत सरकारने त्याला भारतरत्न दिलेलं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, धोंडो केशव कर्वे कोणत्या गोष्टीचे मिसाल होते? मिसाल म्हणजे आदर्श. मिसाल या शब्दाचा अर्थ काय? आदर्श. धोंडो केशव कर्वे कोणत्या गोष्टीचे मिसाल होते किंवा आदर्श होते? तर आपल्या जगत्या आयुष्यात महर्षी कर्वे जे जीवन जगले ना, आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो याचे आदर्श, याचे मिसाल कोण होते? तो धोंडो केशव कर्वे हे या ठिकाणी होते. लोकमानसाने, पुढचा प्रश्न असा आहे, लोकमानसाने म्हणजे जनतेनं, लोकमानसानं म्हणजेच काय? जनतेनं. तर लोकमानसानं त्यांना अभिमानानं काय मानले होते? तर अभिमानानं त्यांना महर्षी मानलं होतं. लोकमानसानं, जनतेनं त्यांना उपाधी दिली होती महर्षी, हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. आणि मग राजमानसाने म्हणजे सरकारने कोणता सन्मान देऊन त्यांना डोक्यावर घेतलं? म्हणजे भारत सरकारने म्हणजेच राजमानसाने कोणता सन्मान धोंडो केशव कर्वे यांना दिला आणि डोक्यावर घेतलं? तर आपल्याला माहित आहे 1958 साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करून भारत सरकारनं त्यांना डोक्यावर घेतलं. त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊनच भारत सरकारनं 1958 साली त्यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. पुढचा प्रश्न लक्षात घ्या, विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे रडणाऱ्या मुलीला लेखकानं काय सुनावलं? तर काय सुनावलं? कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही, तू मुळीच रडू नये, यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केलं आहे ना. अशा भाषेमध्ये लेखकानं त्या कर्व्यांच्या पुतळ्यापाशी रडणाऱ्या त्या मुलीला सुनावलेलं आहे. त्या मुलीला ते रागावले, हे लक्षात घ्या. तुला कसं काही वाटत नाही कर्व्यांच्या पुतळ्या शेजारीच बसून रडायला? अरे मुलींनी रडू नये, डोळ्यात पाणी आणू नये म्हणून तर एवढं महान कार्य केलंय ना कर्व्यांनी, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने त्या मुलीला त्या लेखकानं त्या सुनावलेला आहे. मग पुढचा प्रश्न असा आहे, महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणातून कोणते विद्यापीठ निर्माण झाले? तर हेच SNDT महिला विद्यापीठ निर्माण झालं त्यांच्या कार्यातून. म्हणजेच कोणतं विद्यापीठ? श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ. त्यालाच आपण म्हणतोय आजच्या भाषेमध्ये SNDT महिला विद्यापीठ. त्यांनी निर्माण करून त्यातून स्त्री शिक्षण आजही चालूच आहे, होत आहे आणि महिला शिकत आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, परंतु पुरुषी संस्कृतीबाबत कर्व्यांनी कोणती खंत व्यक्त केली आहे? तर ती खंत अशी आहे की जोपर्यंत पुरुष खऱ्या अर्थानं शिक्षित होत नाहीत, तो नुसता त्यांनी शाळेत गेलाय आणि शिक्षण घेतलंय, पदव्या घेतल्यात, पण तो खऱ्या अर्थानं शिक्षित झाला नाही, असं या ठिकाणी पुरुषांच्या शिक्षणाबाबत कर्वेंनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. जोपर्यंत पुरुष खऱ्या अर्थानं शिक्षित होत नाहीत तोपर्यंत स्त्रियांवरील अत्याचार थांबणार नाहीत. पुरुषांवरील परंपरागत संस्कारामुळे ते आपल्या आईशी, आपल्या बहिणीशी, आपल्या बायकोशी, आपल्या कन्येशी म्हणजे मुलीशी पुष्कळदा चुकीचं वागताना दिसतात. हे त्यांच्या ध्यानातच येत नाही, हे लक्षात घ्या. हे आपण लक्षात घ्यायचं. जेव्हा हा पुरुष आपल्या कुटुंबातील आईला, बहिणीला, बायकोला स्वातंत्र्य देईल, त्या मुलीला स्वातंत्र्य देईल, त्यांना शिक्षण घेण्यास पुढाकार घेईल, उच्च शिक्षित करेल, त्यांच्या विचाराचा, त्यांच्या मताचा आदर करेल, तरच तो खऱ्या अर्थानं तो पुरुष सुशिक्षित आहे, शिक्षित आहे असं खऱ्या अर्थानं मानलं जाईल. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. मग कर्व्यांच्या मते खऱ्या अर्थानं पुरुष शिक्षण कोणतं? त्याच मुद्दा मी इथं मांडतोय आता.
पहा, कर्व्यांच्या मते खऱ्या अर्थानं पुरुष शिक्षण कोणतं? तर खऱ्या अर्थानं पुरुष शिक्षण कोणतं? की स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही, तिलाही तिचे स्वप्न आहेत, तिलाही तिच्या भावभावना आहेत, तिच्याही काही आकांक्षा आहेत, तिच्या इच्छा आहेत, तिच्या अपेक्षा आहेत, तिचे काही विचार असतात. असे स्त्रीचे अस्तित्व मानायला शिकवणं कोणाला? पुरुषांना. असे स्त्रीचे अस्तित्व मानायला शिकवणं म्हणजेच मग त्या अशा सगळ्या गोष्टीचा विचार हा पुरुष स्त्रियांच्या बाबतीत जर करू लागला तर खऱ्या अर्थानं ते पुरुष शिक्षण आहे. मग पुरुष खऱ्या अर्थानं शिकला असं कर्व्यांचं मत होतं. अशा अर्थानं पुरुष शिक्षित झाला तरच त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ कळेल असे महर्षी कर्वे यांना या ठिकाणी वाटतंय. हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, आपले डोळे टिचणार नाहीत. आता आपण हा वाक्प्रचार सुरुवातीला लक्षात गेलाय. डोळे टिचणे म्हणजे डोळे भरून येणे, डोळ्यात पाणी येणे, हा या वाक्प्रचाराचा अर्थ आहे. प्रश्न असा आहे, आपले डोळे टिचणार नाहीत म्हणजे डोळे भरून येणार नाहीत, ते हसू फुलेल असं लेखकाला कधी वाटतं रे? तर त्याचं उत्तर असं येईल, कर्व्यांच्या या मतानुसार. पहा, खऱ्या अर्थानं कर्व्यांचं मत काय होतं की खरं पुरुष शिक्षण कोणतं? की त्यांनी स्त्री ही दुय्यम नागरिक नाही किंवा ती वेगळी कुठली वस्तू नाही, तर ती पुरुषांना स्त्रियाला आपल्या बरोबरीचा मान सन्मान दिला पाहिजे. एवढंच नाही तर तिचे स्वप्न, भावभावना, आकांक्षा, इच्छा, तिचे विचार, तिचं मत सगळं विचारात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं स्त्रियांना वागवलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं पुरुष शिक्षित झाला असं कर्व्यांचं मत होतं. मग या कर्व्यांच्या मतानुसार पुरुषांचं शिक्षण झालं की भारतरत्न महर्षी धोंडो केशव म्हणजे उर्फ अण्णासाहेब कर्वे, उपाख्य म्हणजे उर्फ अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेलं महान कार्य, स्त्री शिक्षणाचं महान कार्य पूर्णत्वाला जाईल. मग आपले डोळे भरून येणार नाहीत, आपल्या डोळ्यात पाणी येणार नाही, तिथे हसू फुलेल असं या ठिकाणी कर्व्यांना वाटतंय. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. हे आपण शेवटच्या परिच्छेदामध्ये इथं लक्षात घेतलेलं आहे. खऱ्या अर्थानं इथं महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हेच सांगितलंय. काय सांगितलंय? की या पुरुषांनी, या समाजातल्या पुरुषांनी काय करावं? की त्या ठिकाणी स्त्रियांना दुय्यम स्थान देऊ नये, म्हणजे कुटुंबात पण देऊ नये आणि समाजात पण देऊ नये. स्त्रियांना देखील स्वप्न असतात, भावभावना असतात, आकांक्षा असतात, इच्छा असतात, त्यांचे काही विचार असतात, त्यांचे काही मतं असतात, ते सगळे विचारात घ्यावं. त्यांच्या अस्तित्वाला तिथं महत्व द्यावं. स्त्रीचं अस्तित्व मानायला पुरुषानं शिकलं पाहिजे, हे लक्षात घ्या. असा जेव्हा समाजामध्ये विचार येईल, असा जेव्हा कुटुंबामध्ये विचार येईल, तेव्हा खऱ्या अर्थानं जे महर्षी कर्वे यांनी जे स्त्री शिक्षणाचं कार्य हाती घेतलेलं होतं ते खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला जाईल. मग आपले डोळे भरून येणार नाहीत, डोळे टिचणार नाहीत, त्या डोळ्यामध्ये हसू येईल असं कर्व्यांना या ठिकाणी वाटतंय. आणि आता आपल्याला माहितीये समाजामध्ये आज पुरुषांच्या बरोबरीनं आज स्त्रियांना शिक्षण मिळतंय आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये पुरुषांची मक्तेदारी होती त्या ठिकाणी आपल्या स्त्रियांनी, महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं आता समाज कुठंतरी समान पातळीवर आलेला आपल्याला दिसून येतोय. खऱ्या अर्थानं आज कुठंतरी स्त्रियांवरचा अन्याय दूर झाल्यासारखा दिसून येतोय. त्यांचे गुलामगिरीचं जोखड दूर गेलेलं दिसून येतंय. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. म्हणजेच त्या ठिकाणी महर्षी कर्वे यांनी जो हाती जे कार्य घेतलेलं होतं स्त्री शिक्षणाचं, ते आता कुठंतरी पूर्णत्वाला गेलेलं आपल्याला दिसून येतंय. आणि हाच पद्धतीने समाज भविष्यातही तो वावरला पाहिजे. पुरुषी संस्कृतीने पुरुषांनी देखील त्या पद्धतीने आपलं स्त्रियांबाबतीत वर्तन ठेवलं पाहिजे. हे आपण आपलं निरिजा यांच्या कवितेमध्ये देखील आपण लक्षात घेतलेलं आहे. आश्वासक चित्र या स्त्री पुरुष समानता
खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने जर विचार आला तर खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समानता येईल, हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचंय. तर हा पाठ इथं संपलेला आहे. हा पाठ पुन्हा व्यवस्थित नीट वाचा, समजून घ्या आणि या पाठाखालची स्वाध्याय पूर्ण व्यवस्थित अभ्यास पूर्ण सोडवा.